श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे महानगर भाजपतर्फे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस करण्यात आले जोडेमार आंदोलन। कॉपर केबल विक्रीचे आमिष दाखवून लुटणाऱ्या टोळीतील तिघांना निजामपूर पोलिसांच्या पथकाने मुद्देमालासह केले जेरबंद। पिकअपमध्ये विनापरवाना अवैध लाकडाची होणारी वाहतूक वन विभागाने रोखली। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेचे शिवसेना शिंदे गटातर्फे दहन, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। आमदार किशोर दराडेंनी शिक्षक मतदारांच्या घेतल्या भेटीगाठी आणि श्रीमद भागवत कथेच्या समारोपानिमित्त महाप्रसादाचे आयोजन। आता बातमीपत्र विस्ताराने। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून विटंबना केल्याच्या निषेधार्थ धुळे महानगर भाजपतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडेमार आंदोलन करीत निषेध नोंदवण्यात आला। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून अवहेलना केल्याच्या निषेधार्थ धुळे महानगर भाजपतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांचा फोटो कुत्र्याच्या गळ्यात लटकवत त्यांना कुत्रा संबोधत त्यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन करण्यात आले। महाड येथे मनुस्मृती विरोधात घोषणाबाजी करताना पोस्टरवर असलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फोडून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अवहेलना केली। आमदार आव्हाडांच्या या कृतीचा धुळे महानगर भाजपतर्फे निषेध करीत त्यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन करण्यात आले। यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल, ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष हिरामन गवळी, ज्येष्ठ नेते विजय पाचापूरकर, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप करपे, माजी उपमहापौर कल्याणी आंपळकर, ओमप्रकाश खंडेलवाल, यशवंत येवलेकर, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी, श्याम पाटील, संजय बोरसे, हेमंत मराठे, मुन्ना शितोळे, भगवान देवरे, अनिल थोरात, ॲडव्होकेट किशोर जाधव, सचिन शेवतकर, सूरज चौधरी, जयवंत वानखेडकर, सुनील कपिल, शरद चौधरी, तुषार भागवत, संजय जाधव, दगडू बागुल, शिवाजीराव काकडे, आनंदा चौधरी, संतोष खंडेलवाल, शरद बिरारे, ॲडव्होकेट चंद्रकांत जावळे, पवन जाजू, पंकज दात्रक, दादा कोळी, पापा मगरे, मयूर गवळी, नरेश हिरे, शेखर कुलकर्णी, सुरेश बहाळकर, सचिन पाटील, सुबोध पाटील, अरुण पवार, निलेश खेडकर, राजेश बागुल, संजय पाटील, राजेश शहा, सुनीता सोनार, योगिता बागुल, मोहिनी दात्रक, उमा कोळवले, प्रमिला जाधव, आरती महाले, हिना मेवानी, अश्विनी सोनार, प्रकाश उबाळे, अनिल सोनार, ॲडव्होकेट गोपाल चौधरी आदी उपस्थित होते। त्याचा एक शोपीस रोज सकाळी बाहेर येतो, तसंच शरद पवार गटाचा एक शोपीस आव्हाड याला प्रसिद्धीची भूक असलेले हे दोघं रोज टी व्ही समोर यायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यात घटनेचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं फोटो त्यांनी फाडलं। हे बघा देवाची ताकद किती असते। शिक्षणाच्या धड्यांमध्ये मनुस्मृतीचे धडे असावे याचा निषेध करायला गेला आणि देवाने त्याची शिक्षा त्याला दिली आणि आंबेडकरांचं ज्यांनी या घटनेचे शिल्पकार आहेत, ज्यांनी भारताला दिशा दिली, अशा महान व्यक्तीचं फोटो त्यांनी फाडला। अशा आव्हाडांचा भारतीय जनता पार्टीतर्फे धिक्कार असो आणि त्यांचा मी जाहीर निषेध करतो। साक्री तालुक्यातील पेटले शिवारात कॉपर केबल विक्रीचे आमिष दाखवून लुटणाऱ्या टोळीतील तिघांना निजामपूर पोलिसांच्या पथकाने मुद्देमालासह अवघ्या 24 तासाच्या आत जेरबंद केले आहे। साक्री तालुक्यातील पेटले गाव शिवारात कॉपर केबल विक्रीचे आमिष दाखवून लुटणाऱ्या टोळीतील तिघांना निजामपूर पोलिसांच्या पथकाने 24 तासांच्या आत मुद्देमालासह जेरबंद केले आहे। याबाबत हरीश सुजेन पवार वय 56 राहणार मुंबई यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की इक्बाल चव्हाण राहणार जामदा तालुका साक्री व अमित नाईक राहणार नवी मुंबई यांनी हरीश पवार यांना विश्वासात घेऊन त्यांना 44 टन कॉपर केबलचे आमिष दाखवून त्यांना साक्री तालुक्यातील पेटले गाव शिवारातील सुजलॉन कंपनीजवळ कॉपर केबल खरेदी करण्याच्या बहाण्याने बोलवले होते। त्यानुसार दिनांक 29/5/2024 रोजी हरीश पवार तसेच त्यांच्या सोबत सर्वेश सोनाळकर, गायत्री सोनाळकर, त्यांचे बॉडीगार्ड नितीन मोरे, हुकुम सिंग, प्रकाश सिंग, महेंद्र निंबाळकर, शिवाजी गुंजाळ, अरुण विश्वकर्मा यांच्या 2 चारचाकी वाहनाने पेटले गाव शिवारातील सुजलॉन कंपनीजवळ गेले असता सुजलॉन कंपनीच्या गेटवर इक्बाल चव्हाण, अनुप शर्मा, अमित नाईक, ज्ञानेश्वर पाटील, मुकेश शंकी पवार, राजेश शंकीलाल पवार व त्याच्यासोबत इतर 2 ते 3 इसम असे हजर होते। त्यांनी फिर्यादी व त्यांचे सहकारी यांच्या ताब्यातून 22,03,000 रुपये रोख रक्कम व 2,55,000 रुपये किमतीचे सोन्याची अंगठी, सोन्याची चेन, घड्याळ, ATM कार्ड असे एकूण
24,58,000 रुपयांच्या किमतीचा मुद्देमाल त्यांना मारहाण करून दमदाटी करून बळजबरीने लुटून नेला होता. म्हणून निजामपूर पोलीस ठाण्यात हरीश पवार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने सदर गुन्ह्यातील आरोपी अमित तानाजी नाईक राहणार एरोली नवी मुंबई, अनुप उर्फ राज मुन्नालाल शर्मा राहणार उमियानगर सुरत, ज्ञानेश्वर धर्मा पाटील राहणार आर्थे तालुका शिरपूर यांना गुन्हा घडल्याच्या 24 तासांच्या आत ताब्यात घेऊन त्यांच्याकडून लुटून नेलेल्या मुद्देमालापैकी 13,50,000 रुपये रोख रक्कम व 4 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी हनुमान गायकवाड, शेख, मालचे, आखाडे, अहिरे, चव्हाण, शिंदे, पवार आदींनी केली. ही जी घटना आहे याला पोलिसी याच्यामध्ये आम्ही ड्रॉप केस अशी म्हणतो. याच्यामध्ये फिर्यादी आहे हरीश पवार, याचे एक इंजिनिअरिंग फर्म आहे मुंबई येथे आणि त्याचा एक मॅनेजर आहे सर्वेश सोनाळकर. याच्यामध्ये आपण जे 3 आरोपी अटक केलेले आहेत त्याच्यामध्ये अमित नाईक हा मुख्य आहे आणि एक अनुप शर्मा नावाचा सुरतचा एक आरोपी आहे. या दोघांनी सर्वेश सोनाळकरला फेसबुकवर कॉन्टॅक्ट केला आणि त्याने असं सांगितलं की आमच्याकडे अतिशय चांगल्या प्रतीच्या कॉपर वायर आहेत आणि आम्ही तुम्हाला त्या निम्म्या किमतीमध्ये आम्ही तुम्हाला ते देऊ. तर यांचा एक डील झाला. म्हणजे हरीश पवार, सर्वेश सोनाळकर, अमित नाईक, अनुप शर्मा आणि एक ज्ञानेश्वर पाटील या तिघांचा म्हणून असा एक डील झाला की जवळजवळ 44 टन कॉपर वायर आम्ही तुम्हाला 2,44,00,000 देऊ, परंतु त्याचं जे इनिशियल अमाऊंट आहे साधारणतः 22 ते 23 लाख रुपये ते तुम्ही आम्हाला द्या. या अनुषंगाने ठरल्याप्रमाणे हे सगळं फेसबुकवर झालेलं आहे. या अनुषंगाने ठरल्याप्रमाणे फिर्यादी पार्टी आणि त्यांचे काही बॉडीगार्ड्स हे सगळे जामदा गावाच्या जवळ आले असता काल साधारणतः 2 वाजेच्या सुमारास या संबंधित आरोपितांनी आणि आणखीन 3-4 आरोपी, त्याचे नावं निष्पन्न आता करणं योग्य नाही, या आरोपींनी त्यांच्याकडील पैसे देखील काढून घेतले आणि त्यांची सोन्याची चेन आणि अंगठी देखील आणि काही 2 मोबाईल देखील काढून ते पळून गेले. या अनुषंगाने निजामपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि एसडीपीओ यांनी अतिशय चांगली कामगिरी करून त्याच्यापैकी या 3 आरोपींना म्हणजे अमित नाईक, अनुप शर्मा आणि ज्ञानेश्वर पाटील या 3 आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्याकडून जवळजवळ 13 लाखाचा कॅश आपण हस्तगत केलेली आहे आणि 3 मोबाईल फोन देखील आपण हस्तगत केलेले आहेत. याच्यामध्ये जे 3 आरोपी आता अटक होणे बाकी आहेत त्यांच्याकडनं आम्ही लवकरच अटक करून उर्वरित कॅश देखील आम्ही 100% रिकव्हर करू. या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो की या प्रकारच्या घटना अनेकदा या भागात घडलेल्या आहेत. त्याच्याप्रमाणे तुम्हाला आम्ही सोनं देतो, स्वस्तामध्ये देतो, कॉपर वायर देतो, आणखी कुठल्या चांगल्या प्रतीच्या वायर्स आम्ही तुम्हाला या कंपनीतनं चोरून आमच्याकडे आहेत असं खोटं सांगितलं जातं आणि तुम्हाला इथे लुबाडण्यात येतं. तर या अनुषंगाने कोणीही या प्रकारच्या ट्रॅपला बळी पडू नये असं पोलिसांतर्फे आवाहन करण्यात येत आहे. शिरपूर प्रादेशिक परिमंडळातील दैवत बेटातील आडे ते शिरपूर रस्त्यावर महिंद्रा पिकअपमध्ये विनापरवाना लिंब प्रजातीचे लाकूड वाहतूक करताना वन विभागाने पकडले असून पिकअपसह 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शिरपूर प्रादेशिक परिमंडळातील दैवत बेटातील आडे ते शिरपूर रस्त्यावर मंगळवारी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास महिंद्रा पिकअपमध्ये विनापरवानगी लिंब प्रजातीचे लाकूड अवैध वाहतूक करताना वन विभागाने पकडले आहे. यात पिकअप वाहनासह 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आडे ते शिरपूर रस्त्यावर अवैध निम प्रजातीचे लाकूडाची अवैध वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली होती. त्या आधारे वन विभागाने सापळा रचून MH2 CE 5632 या वाहनाला पकडले. त्यात लिंब प्रजातीचे लाकूड आढळून आले. वन विभागाने महिंद्रा पिकअपसह 1.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कारवाई वन संरक्षक नीनू सोमराज, उपवन संरक्षक नितीन कुमार सिंग, विभागीय वन अधिकारी दक्षता राजेंद्र सदगीर, सहाय्यक वन संरक्षक शिरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल KD देवरे, वनपाल RE पाटील, वनरक्षक मनोज पाटील, वनरक्षक कृष्णकांत साळुंके, राहुल देसले, वन अधिकारी व कर्मचारी यांच्या समूहाने केली. काल मला गुप्त बातमी मिळाली की माझे नीनू सोमराज मॅडम मुख्य वन संरक्षक धुळे, तसेच नितीन सिंग उपवन संरक्षक धुळे, तसेच राजेंद्र सदगीर साहेब दक्षता विभाग, तसेच कांबळे साहेब सहाय्यक वन संरक्षक यांच्या थ्रू आम्हाला गुप्त बातमी मिळाली. त्यावरून आम्ही आडे आणि शिरपूर रस्त्याला दबा धरून बसलो होतो की त्या ठिकाणी लाकूड वाहतुकीची गाडी येणार आहे. तर मग आम्ही 10 वाजेपर्यंत तिथं बसलो असता अचानक रात्री रोडावर एक लाकडाचं वाहन आलं. त्याला आम्ही विचारपूस थांबवल्यानंतर विचारपूस केली असता त्याच्याजवळ कुठलाही पास परवाना नसल्याने ती गाडी आम्ही ताब्यात घेतली आणि शिरपूर वन क्षेत्र कार्यालयात जमा केली. त्यानंतर परत वरूनच आम्हाला एक संदेश प्राप्त झाला
की शिरपूर आणि आडे रस्त्याला परत एक गाडी लाकडाची वाहतूक करणारी येणार आहे. परत त्या ठिकाणी आम्ही 11:15पर्यंत दबा धरून बसलो असता त्या ठिकाणी 11:30 वाजता परत एक वाहन आलं. परत त्या वाहनाला आम्ही थांबवल्यानंतर त्याच्याकडे पास परवाना विचारणा केला. त्यातही त्याजवळ कुठलाही पास परवाना नसल्याने त्यालाही आम्ही जप्त केलं आणि शिरपूर वनक्षेत्र कार्यालयात जमा केलं. त्याविषयी पुढील चौकशी चालू, एक गुन्हा बुक केलेले आहेत. एवढंच. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून विटंबना करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेचे धुळ्यात शिवसेना शिंदे गटातर्फे दहन करीत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा पाडून विटंबना करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेचे धुळ्यात शिवसेना शिंदे गटातर्फे दहन करीत निषेध नोंदवीत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. महाड येथे आमदार आव्हाड यांनी अतिशय बेजबाबदारपणे डॉक्टर आंबेडकरांची प्रतिमा फाडून हवेत भिडकावून विटंबना केली. शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीच्या श्लोकांचे समायोजन होण्याच्या मुद्द्यावर आव्हाडांनी महाडला आंदोलन केले होते. मुळात शिक्षण मंत्री नामदार केसरकर यांनी श्लोक पाठ्यपुस्तकात समावेश होणार नाही असे स्पष्ट केलेले असतानाही आमदार आव्हाडांनी राजकीय स्टंटबाजी केली. राज्यात अराजकता अशांतता पसरवण्यासाठी आमदार आव्हाडांनी हे कृत्य केल्याची शक्यता नाकारता येत नाही. दलित सवर्ण वाद निर्माण व्हावा, दोन समूहांमध्ये जातीय प्रक्षोभ पेरला जावा असा हेतू राष्ट्रवादी शरद पवार गटाचा असावा अशी शंका निर्माण होते. त्यामुळे आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रतिमेचे दहन करून निषेध नोंदवण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे, महानगर प्रमुख संजय वाले, कल्पेश चव्हाण, रवींद्र शिंदे, मनोज कुळेकर, निलेश काटे, शेखर बडगुजर, अनिल गडरी, पंडित जगदाळे, हेमंत गंगावणे, विक्की डिगुरे, अजय पाटील, मनोज गोडके, भटू भोपे, अमोल शिंदे, तुषार सैंदाने, सनी मोरे, सुयोग मोरे, उमेश वाघ, गोलू नागापुरे, गौतम चव्हाण, भटू मोरे, सचिन ठाकरे, अरुण मालचे, सोनू वाघ, ललित भावसार, यश गिरासे, तेजस बोरसे, वाल्मिक सिरसाट, अजय सावंत, करण दुर्वे आदी उपस्थित होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड येथे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी एका आंदोलनाच्या स्थळी जी राजकीय हवेचापोटी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा पाडली, त्यानिमित्त आम्ही इथे शिवसैनिक सर्व मनोज काका मोरे यांच्या आणि संजूभाऊ वाल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधासाठी इथे आम्ही युवा सेनेच्या वतीने आंदोलन केले आहे आणि जितेंद्र आव्हाड यांचा आम्ही जाहीर निषेध केलेला आहे. आणि परत आम्ही जितेंद्र आव्हाड यांना एक सांगू इच्छितो की आपण आपल्या शब्दांवर आळा घाला, अन्यथा आपल्या घरी येऊन आम्ही दगडफेक करू. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर दराडे यांनी शिंदखेडा तालुक्यासह शहरात शिक्षक मतदारांच्या भेटीगाठी घेऊन हितगुज केली. नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून 26 जून रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर दराडे यांनी शिंदखेडा तालुक्यासह शहरात शिक्षक मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. शिंदखेडा शहरातील किसान विद्यालयाचे आदर्श कला शिक्षक रावसाहेब बैसाने यांच्या निवासस्थानी शिक्षकांची हितगुज बैठकही संपन्न झाली. बैठकीच्या सुरुवातीला सेवानिवृत्त कला शिक्षक नामदेवराव बैसाने व सेवानिवृत्त मुख्याध्यापिका लीला बैसाने यांच्या वतीने आमदार किशोर दराडे यांचा सत्कार करण्यात आला. तर आमदार दराडे यांनी सेवानिवृत्त बैसाने ज्येष्ठ शिक्षकांचा सत्कार करून आशीर्वाद घेतले. अनेक शिक्षकांचे मार्गी लागलेले प्रश्न, प्रलंबित असलेले प्रश्न यावर चर्चा करण्यात आली. यावेळी सेवानिवृत्त कला शिक्षक नामदेवराव बैसाने, लीला बैसाने, रावसाहेब बैसाने, प्राध्यापक मधुकर मंगळे, रवींद्र ठाकूर, SS पवार, सागर देसले, भूषण बागुल, मनोहर पाटील, दीपक जाधव, वाडिले सर, शिंपी सर, धीरेन बैसाने यांच्यासह सिद्धांत दराडे, जिल्हा समन्वयक निलेश शिंदे, तालुका समन्वयक संतोष देवरे, सुभाष सोनवणे, सुनील पवार, लोकेश बेहरे, स्वीय सहाय्यक गणेश सानप आदी उपस्थित होते. आज शिंदखेडा तालुक्यात आल्यानंतर मला खूप आनंद वाटला. मी गेल्या 5 वर्ष जे काम केलं त्याचं चीज झालं असं मला वाटलं. आज माझ्या वडिलाप्रमाणे असलेले सर आणि माझ्या माता आईने दोघांनी मला आशीर्वाद दिला आहे. त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये मी याच्यापुढे अजून चांगल्या गतीने काम करेन. जे उर्वरित काही प्रश्न या मतदारसंघामध्ये असले ते सोडवण्यासाठी अहोरात्र मी प्रयत्न करणार आहे. गेल्या 5 वर्षापासून सातत्याने या मतदारसंघामध्ये जे छोटे मोठे प्रश्न आहे ते सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि ह्या प्रयत्नामुळेच हे सगळं प्रेम आज गोळा झालेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वांनी मला एक नंबरचं मत तुम्हाला देणार आहे. म्हणून उत्तर महाराष्ट्रात परत एकदा मला संधी मिळणार आहे ह्याच्यावर मला आशा वाटते. परत एकदा सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आपल्याला तिकीट मिळणार आहे का अपक्षच लढणार आहे परत? शिक्षकाला पक्ष नसतो, जात नसती, पात नसती. शिक्षक हा शिक्षक आहे. माझी जात, माझा पक्ष, माझं काम हे सगळं शिक्षकांचं करतं. धुळे शहरातील पाटकर नगर येथे दिनांक 23 ते 29 मे दरम्यान आयोजित श्रीमद भागवत कथेचा समारोप बुधवारी काल्याच्या कीर्तनाने संपन्न झाला. गुरुवारी महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरातील पाटकर नगर येथे दिनांक 23 मे ते 29 मे 2024 दरम्यान हरिभक्त पारायण भागवताचार्य श्री देवीदास महाराज चौगावकर वृंदावन धाम यांच्या सुमधुर वाणीतून आयोजित श्रीमद भागवत कथेचा समारोप बुधवारी काल्याच्या कीर्तनाने संपन्न झाला. गुरुवारी महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दररोज सायंकाळी 4 ते 8 वाजे दरम्यान प्रवचन संपन्न झाले. बुधवारी काल्याच्या कीर्तनाने कथेचा समारोप करण्यात आला. गुरुवारी महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कथेचा व महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. यावेळी आयोजक अशोक पाटील, डॉक्टर निखिल पाटील, रघुनाथ पाटील, भिला पाटील, भानुदास पाटील, राहुल पाटील, मिलिंद पाटील, गौरव पाटील, शिवप्रसाद पाटील, शिवसागर पाटील, प्रकाश पाटील, सुनील पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समस्त भामरे परिवाराच्या वतीने आज या ठिकाणी ज्ञान, वैराग्य आणि भक्ती जागृत आपल्या धर्मामध्ये कशी झाली पाहिजे याच्यासाठी या ठिकाणी नानासाहेब उभे आहेत. त्यांच्या संकल्पना होती की आमच्या परिवारात, आमच्या गावात, आमच्या परिसरात, आपल्या धुळे शहरामध्ये पवित्र असं श्रीमद भागवत महापुराण ज्ञानयज्ञ सोहळा संपन्न व्हावा असं मनामध्ये अनेक दिवसापूर्वी संकल्पना होती. धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, प्राणियों में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो, गौ माता की जय हो, भारत माता की जय हो, सत्य सनातन हिंदू धर्म की जय हो, सियावर रामचंद्र भगवान की जय हो. अर्थात प्रभू रामचंद्र जी अयोध्या नगरीमध्ये विराजमान झाले. त्या अनुषंगाने त्या मुहूर्तावर, उत्तरायणाच्या पर्वावर सुंदर असं श्रीमद भागवत महापुराण आपल्या धुळे नगरीमध्ये, या परिसरामध्ये अवधूत नगर असेल, पाटकर नगर असेल, अजय नगर असेल, GTP कॉलनी असेल, समर्थ नगर असेल, या पवित्र नगरामध्ये भामरे परिवाराच्या माध्यमातून सुंदर असं कथेचं नियोजन झालं. या कथेमध्ये संगीतमय भागवत कथा होती. मी भागवताचार्य देवीदास महाराज चौगावकर खानदेशवासी सर्वांना ज्ञान, वैराग्य, भक्ती कशी जागृत व्हावी, हिंदू धर्माची जागृती कशी व्हावी आणि भगवंत श्रीकृष्णाची संपूर्ण जन्मापासून तर अनंतात विलीन होईपर्यंत ही अमर कथेचा लाभ अनेक हजारो भक्तांनी घेतली. अशीच प्रत्येक भावी भक्तांनी आपल्या जीवनामध्ये एकदा का असेना भागवत असेल, रामायण असेल, शिवपुराण असेल आपल्या परिसरात, आपल्या परिवारामध्ये झाली पाहिजे आणि आपल्या पितरांना, आपल्या पूर्वजांना मोक्ष कसा मिळेल याच्यासाठी कथा ठेवली पाहिजे. तसेच नानांनी आपले पूर्वज, आपले मित्र, आपला परिवार या सर्वांना या ठिकाणी या भवसागरातून पार करण्यासाठी या अमरकथेचा लाभ त्या भामरे परिवाराने घेतला, म्हणून त्यांचं मी मनापासून आभार. अशीच या देवावर, आपल्या परमेश्वरावर भक्ती ठेवावी हीच मी या ठिकाणी नम्र विनंती करतो. असेच उदंड आयुष्य या भामरे परिवाराला लाभो, भक्तांना लाभो हीच या ठिकाणी प्रार्थना करतो. मी माझ्या वतीने संपूर्ण सत्य सनातन हिंदू धर्माच्या बांधवांना विनंती करतो, धर्मासाठी पुढे या आणि या ठिकाणी धर्माचं आचरण करा, धर्माचं पालन करा आणि याच ठिकाणी मी विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. जय श्रीराम. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे महानगर भाजपतर्फे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस करण्यात आले जोडेमार आंदोलन. कॉपर केबल विक्रीचे आमिष दाखवून लुटणाऱ्या टोळीतील तिघांना निजामपूर पोलिसांच्या पथकाने मुद्देमालासह केले जेरबंद. पिकअपमध्ये विनापरवाना अवैध लाकडाची होणारी वाहतूक वन विभागाने रोखली. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेचे शिवसेना शिंदे गटातर्फे दहन, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. आमदार किशोर दराडेंनी शिक्षक मतदारांच्या घेतल्या भेटीगाठी आणि श्रीमद भागवत कथेच्या समारोपानिमित्त महाप्रसादाचे आयोजन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.